श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज मी खास तुमच्यासाठी मराठी उखाणे घेऊन आले आहे. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी उखाणे आपल्या संस्कृतीची एक सुंदर आणि अभिमानास्पद परंपरा आहे. प्रत्येक शुभ प्रसंगी महिला उखाण्यामध्ये आपल्या पतीचे नाव घेते. उखाण्यामध्ये नाव घेते ही आपली परंपरा आहे व ती एक खूप सुंदर अशी परंपरा आहे. लग्न समारंभ, मंगळागौर, हळदी कुंकू, ग्रहप्रवेश, मकर संक्रांत, वटपौर्णिमा, सत्यनारायण असे प्रत्येक शुभप्रसंगी मराठी उखाणे विशेष महत्त्वाचे असतात. चला तर मग पाहूयात आपण मराठी उखाणे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्लोक रामदासाचे आहेत किती छान, श्लोक रामदासाचे आहेत किती छान, रावांच्या संसारात हरवले मी भान. आई वडिलांच्या पुण्याने भेटले मला हे स्थळ, आई वडिलांच्या पुण्याने भेटले मला हे स्थळ, रावांचे नाव घेते त्यांना बघताच येते माझ्या अंगात बळ. लग्न मंडपात गेली वरात, लग्न मंडपात गेली वरात, माझ्या रावांचं नाव घेताना मला येतो आनंद गात. कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून, कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून, रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून. सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चंद्र, सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चंद्र च नाव घेतो तीच आहे माझं सौंदर्य सुंदर. हा नवरदेवासाठी उखाणा आहे. डॅश डॅशच्या जागी किंवा रावांच्या शब्दांच्या जागी तुम्हाला तुमच्या पतीचे नाव वापरायचे आहे. हळदीचा रंग आणि कुंकवाचा गंध, हळदीचा रंग आणि कुंकवाचा गंध, रावांसोबत राहो आयुष्यभरांचा संबंध. चंद्र सूर्य जेव्हा चमकतात, चंद्र सूर्य जेव्हा चमकतात, राव माझे नाव जेव्हा प्रेमाने घेतात. चहा पिते कटिंग, गाडी चालवते स्प्लेंडर, चहा पिते कटिंग, गाडी चालवते स्प्लेंडर, माझ्या रावांचं नाव घेताना येतो आनंद खूप सुंदर. प्रेम काय आहे हे माहीत नव्हते मला, प्रेम काय आहे हे माहीत नव्हते मला, ते खूप सुंदर आहे हे रावामुळे कळले मला. गोकुळाच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा साज सजला, गोकुळाच्या गोड गाण्यात राधाकृष्णाचा साज सजला, रावांचे नाव घेते आयुष्यभराची साथ भेटली मजला. खूप छान उखाणे आहेत, पूर्ण व्हिडिओ पहा. असेच नवनवीन मराठी उखाणे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यापासून तुमचे मनापासून खूप खूप आभार.